नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय पालेभाजीचा एक प्रकार. आज आपण पाहतोय करडईचं गरगटं. या भाजीमध्ये लोह, कॅल्शियम, फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे आपल्या रक्तातील कमतरता दूर होते, हाडं मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते, शिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. गरमागरम वाफवलेलं पौष्टिक चटकदार करडईचं गरगटं. करडईचं गरगटं करण्यासाठी इथे आपल्याला एक करडईची ताजी हिरवीगार गड्डी घ्यायची आहे. ही पालेभाजी आपल्याला निवडून तर घ्यायचीच आहे, परंतु त्या अगोदर हे पहा, कोमट पाण्यामध्ये आपल्याला मूठभर शेंगदाणे आणि मूठभर हरभऱ्याची डाळ भिजत घालायची आहे. जोपर्यंत हे दोन्ही जिन्नस भिजत आहेत तोपर्यंत आपल्याला करडईची गड्डी निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर ही पानं आपल्याला 2-3 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवायची आहे आणि धुवून झाल्यानंतर एखाद्या चाळणीत किंवा वेळणीत काढून घ्यायची आहे, म्हणजे पानांमधलं सगळं पाणी निथळलं जाईल. आता एक खलबत्ता घ्यायचा. या खलबत्त्यामध्ये आपल्याला 10-12 सोललेल्या लसणीच्या पाकळ्या, 5-6 तिखट हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा मीठ घालायचे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला बत्त्याच्या साहाय्यानं जाडसर ठेचून घ्यायचे. खूप बारीक करायचे नाही, तर जाडसरच ठेचायचे. तसं तर तुम्ही मिक्सरवर देखील हे सगळे जिन्नस जाडसर बारीक करून घेऊ शकता, परंतु खलबत्त्यात ठेचल्यानं खूप छान चव येते. तिखट मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आपले सगळे जिन्नस खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून झालेले. आता हे सगळे जिन्नस आपल्याला एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचे. एवढं सगळं करेपर्यंत पानांमधलं सगळं पाणी निथळलेलं आहे. आता ही पानं आपल्याला हे अशा पद्धतीनं सुरीच्या साह्यानं बारीक चिरून घ्यायची आहेत. काही जण ही पानं बारीक चिरून न घेता डायरेक्ट कुकरला लावून एक शिट्टी करून घेतात, परंतु आपण तसं करणार नाही. हे आपली सगळी पानं बारीक चिरून झालेली आहेत. आता गॅसवर एक जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि या कढईमध्ये आपल्याला ही बारीक चिरलेली पानं घालायची आहेत आणि आपण जे डाळ शेंगदाणे भिजत घातले ते ना, ते एवढं सगळं करेपर्यंत व्यवस्थित भिजलेत. आता हे भिजलेले डाळ शेंगदाणे देखील आपल्याला या भाजीवर घालायचे, पसरवून घ्यायचे. भाजीमध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचे, कढईवर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर ही भाजी आपल्याला 15 मिनटं अशी शिजू द्यायची आहे. भाजी 7-8 मिनिटांमध्ये शिजते, परंतु डाळ शेंगदाणे शिजत नाहीत, म्हणून आपण 15 मिनटं शिजवून घेतोय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डाळ शेंगदाणे वेगळे उकडून घेऊ शकता. 15 मिनिटांनंतर झाकण काढायचे. पाहताय ना आपली भाजी किती खाली जाऊन बसली आहे. डाळ शेंगदाणेसुद्धा अगदी व्यवस्थित भिजलेत, भाजीचा रंगही बदलला आहे, याचा अर्थ भाजीसुद्धा अगदी व्यवस्थित शिजली आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. हे दोन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. शेंगदाण्यामुळे चव छान येते, डाळीच्या पिठामुळे खमंगपणा आणि दाटसरपणा येतो. काही जण यामध्ये डाळ आणि शेंगदाण्यांबरोबर भिजवलेले अख्खे तांदूळ देखील वापरतात. हे पहा, डाळीचं पीठ आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करताना अशा पद्धतीनं तो चमच्याच्या साहाय्यानं दाबत राहायचं, म्हणजे पिठातल्या सगळ्या गुठळ्या मोडल्या जातात. आपले दोन्ही जिन्नस भाजीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता काय करायचं, आपलं पावभाजीचं म्हणजे पोटॅटो मॅशर असतं ना, त्या मॅशरच्या साहाय्यानं ही भाजी आपल्याला मॅश करून घ्यायची, म्हणजे भाजी तर बारीक होतेच, शिवाय डाळ आणि शेंगदाणे देखील बारीक होतात आणि सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतात, एकजीव होतात. मॅश करून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्यानं पुन्हा एकदा हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी आपल्याला एखाद्या बोलमध्ये काढून घ्यायची आहे. आता हीच कढई स्वच्छ घासून घ्यायची आहे किंवा मग दुसरी कढई घ्यायची आहे. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला 4 चमचे तेल घालायचे. तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालायचे. जिरं तडतडलं की यामध्ये आपल्याला एक लाल सुकी मिरची आणि आपण जे खलबत्त्यामध्ये हिरवी चटणी तयार केली ना, ती यामध्ये घालायची. सगळे जिन्नस चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि अगदी अर्धा मिनिट आपल्याला मंद आचेवर हे सगळे जिन्नस हलवून घ्यायचे, म्हणजे मिरचीचा आणि लसणाचा कच्चा उग्र दर पडून जातो. आता पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालायचा आहे. दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मूठभर ओल्या खोबऱ्याचे काप घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ओल्या खोबऱ्यांच्या कापांमुळे चव खूप छान येते. जर तुमच्याकडे ओल्या खोबऱ्याचे काप उपलब्ध नसतील तर सुक्या खोबऱ्याचे काप करायचे आणि ते 2 तास कोमट पाण्यात भिजत घालायचे, म्हणजे छान मऊ होतात. आता आपण मॅश करून घेतलेली भाजी यामध्ये घालायची, गॅसची फ्लेम मोठी करायची आणि भाजी या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे या भाजीला चांगला चटका बसायला हवा. आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 2 मिनटं दरदरून वाफ काढायची. अशा प्रकारे 2 मिनटं दरदरून वाफ काढली ना, तर सगळी फोडणी भाजीमध्ये अगदी व्यवस्थित मुरते. तसं म्हणायला गेलं तर आपली करडईची चटकदार सुकी भाजी तयार झाली आहे, परंतु आपल्याला करडईचं गरगटं करायचं, म्हणून काय करायचं,
2 वाट्या कोमट पाणी या भाजीमध्ये घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपल्याला भाजी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे ना, त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. परंतु आपल्याला गरगट्ट करायचं म्हणजे आपल्याला खूप पातळ भाजी करायची नाही आहे. त्यामुळे 2 वाट्या हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आपण शेंगदाणे आणि डाळ मॅश करून घेतले, शिवाय शेंगदाण्याचा कूट आणि डाळीचं पीठही घातलं आहे. त्यामुळे ही भाजी आणखी घट्ट होणार आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि भाजीला खळखून उकळी यायची वाट पाहायची आहे. हे पहा, अगदी 2च मिनिटामध्ये भाजीला खळखून उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर भाजी पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आत्ता ही भाजी तुम्हाला थोडी पातळ वाटत असेल, परंतु पूर्ण शिजल्यानंतर ती घट्ट होणार आहे. आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 5 मिनिटं दरदरून वाफ काढायची आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. झाकण काढल्यानंतर भाजीचा घरभर दरवळ सुटलं आहे. आपली भाजी पहिल्यापेक्षा घट्ट झाली आणि मिळून देखील आली आहे. म्हणजे आपण जे पाण्याचं प्रमाण वापरलं आहे ना, ते अगदी परफेक्ट आहे. भाजी चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आपलं कढईचं चटकदार गरगटं तयार झालं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम वाफवलेलं पौष्टिक चटकदार करडईचं गरगटं आपल्याला एखाद्या सर्विंग बोलमध्ये सर्व करायचं आहे. पाहताना तुम्ही आपल्या भाजीला रंगही अगदी हिरवागार आलेला आहे आणि आपली भाजी खूप पातळसुद्धा झालेली नाही आणि खूप घट्टही नाही. आपल्याला जसं हवं आहे ना तसं गरगरीत करडईचं गरगटं. ही भाजी करताना किंवा कोणतीही पालेभाजी करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, पानं धुतल्यानंतर मग चिरून घ्यायची. चिरल्यानंतर भाजी धुवायची नाही, म्हणजे भाजीतील पोषण मूल्य नष्ट होणार नाहीत. शिवाय आपण भाजी झाकण ठेवून शिजवून घेतली आहे, त्यामुळे शिजताना देखील या भाजीतील पोषण मूल्य उडून गेलेली नाही आहेत. याआधी देखील आपण चाकवताचं गरगटं, चंदन बटव्याचं गरगटं, हरभऱ्याच्या पानांचं गरगटं या रेसिपी पाहिल्यात. या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर नक्की पहा. आपण आज झणझणीत करडईचं गरगटं केलं आहे, परंतु जर तुम्हाला गोड, आंबट, तिखट असं करायचं असेल तर तुम्ही यामध्ये चिंच गुळाचा देखील वापर करू शकता किंवा मग जिरं, हिंग, लसूण यांची कडकडीत फोडणी देखील तुम्ही यावर घालू शकता. कोणत्याही प्रकारच्या भाकरीबरोबर तर ही भाजी खूप छान लागतेच, परंतु इंद्रायणीच्या गिजग्या मौसूद भाताबरोबर ही भाजी खाण्याची मजा काही औरच आहे. परंतु या भाजीचं सेवन करताना एक गोष्ट मात्र अवश्य लक्षात ठेवा, गरोदर महिलांनी आणि रक्त पातळ करण्याची औषधं घेणाऱ्या रुग्णांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच या भाजीचं सेवन करावं. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गरमागरम वाफळलेलं चटकदार पौष्टिक करडईचं गरगटं एकदा तरी करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.